मराठवाडा लोकविकास संघर्ष समितीतर्फे ओळखपत्र वाटप. नमस्कार, स्टार 24 तास न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. मराठवाडा लोकविकास संघर्ष समितीतर्फे सदस्यांना ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध डॉक्टर हंसराज वैद्य, तर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा राज्य कार्यकारी संपादक संदीप भालेराव व सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सावंत यांच्या हस्ते ओळखपत्र वाटप करण्यात आले. मराठवाडा लोकविकास संघर्ष समिती जनहिताचे निस्वार्थ कार्यकर्ते ह्या समितीचे प्रमुख के जामकर यांचे सर्वांनी कौतुक केले. त्याप्रसंगी मोठ्या संख्येने समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कोणी पाहिलं पण स्वर्गाची आपण इच्छा करतो. स्वर्गात जाण्याची तेव्हा तिथे कुठलंच नाणं चालत नाही, एकच नाणं चालतं कर्म. तुम्ही जर चांगले कर्म केलात तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होते. आणि फक्त मृत्यूनंतर जी गोष्ट आपल्याबरोबर येते ती म्हणजे दोन गोष्टी ज्यांनी सांगितल्या, एक बरं काम, चांगलं काम किंवा वाईट काम. गेल्यानंतर एक फार चांगला माणूस होता किंवा फार बेकार माणूस होता. त्या दोनच गोष्टी बरोबर लक्षात आलं तुम्हाला. तुम्ही जे काम करायला निघाले खरं म्हणजे तुमचं अभिनंदन करतो. खूप प्रमुख पाहुणे सावंत सर आणि के जामकर सर एक 2-4 दिवसापूर्वीच मला कॉल आला आणि पत्र पण मला दिले होते. अजून एक मला असं बोलायचं आहे, के जामकर सर आणि पूर्ण टीमचं तुमचं अभिनंदन करतो. तुमचं खूप चांगलं काम चालू आहे. गेल्या 4 वर्षापासून अनेक बातम्या आम्ही प्रसारित केलेल्या आहेत, अजूनही करतो भविष्यामध्ये. राष्ट्रीय पत्रकार संघ भारत या संघटनेचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. कुठंही राज्यामध्ये जर कुठं अडचण आली तर तुम्ही मला थेट डायरेक्ट कॉल करू शकता. आपण प्रशासनासोबत काम आहे, कुठं थांबलेलं आहे, तुम्ही तर करतच आहात. सगळ्यांचं जवळपास वय 70-75च्या वर आहे. तुमची तळमळ बघून मला आश्चर्य वाटायचं एवढ्या जास्त वयामध्ये. आता सर पण फार मोठं कार्य करतात आणि जामकर सर पण नेहमी भेट होते मला उपेंद्र जोशीकडे. बरेचदा मी बातम्या पण भेटलेल्या आहेत आपले. तर माझी शुभेच्छा आहे तुमच्या सगळ्यांना. भविष्यात कोणताही जर काही त्रास आला प्रशासकीय तर आम्हाला कळवा. आमची संघटनेचा तुम्हाला सपोर्ट आहे. धन्यवाद. छत्रपती मला म्हणण्यापेक्षा सर्वांना मला तर मार्गदर्शन राहतं. कायमस्वरूपी सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर हंसराजी वैद्य सर. बऱ्याच दिवसांनी माझ्या जुन्या मित्राला मला भेटण्याचा योग आला. ज्या वेळी मी आपल्या समितीचा पत्रव्यवहार टाईप करण्यासाठी माझे उपेंद्र जोशी नावाचे छत्रपती चौकात एक सहकारी मित्र आहे त्यांच्याकडे झालं. सहज संदीप भालेराव सरांचा परिचय झाला आणि त्या दोघांच्या कार्य ओळखीनुसार त्यांचा माझा संबंध आला. म्हणून आपण त्यांना तुम्हाला सांगून देतो. अजून 2 आपले प्रमुख पाहुणे होते कार्यक्रमाचे. आकाशवाणीचे वृत्त निवेदक विकास कदम सर आज काही अपघात कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही. या ठिकाणी जमला विविध जाती धर्माचे आपलं तर विधवाक्य जात पात धर्म राजकारण विवेक आपण. आणि माझ्या बहिणी माझ्या एका हातीला ओढून या ठिकाणी कामगार जरी असले आज सकाळी माझं बोलणं झालं काय करता येईल तुमच्या ह्याच्याप्रमाणे. थोडा तरी तुम्हाला समजतो तुमचा हातभार लागला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या चळवळीच्या माध्यमातून
आपण आपली एक अशी टीम जबरदस्त तयार करू. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळे माझ्यासोबत येतात. नांदेड शहरातल्या कुठल्याही प्रशासकीय स्तरावर की पोस्टच्या आपण एक आपली अशी तुम्हाला सांगतो नैतिक इमेज तयार केलेली आहे. नाही, मराठवाडा लोकविकास समन्वय समिती आता की नाही, तुम्ही सगळ्या साक्षीदार आहेत त्याचे. महापालिकेचे प्रश्न असतील, महावितरणचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील किंवा अजून कुठलेही प्रश्न असतील ते आपण पोटतिरीच्या समोर मांडून तुम्हाला वैयक्तिक असेल, सार्वजनिक असतील, प्रश्न असंख्य